Good evening, all of you. काल बघा आपण आजच्या डेची अनालिसिस करताना आपण सांगितलं होतं की मार्केट मी काय म्हटलं होतं वन डेला या पद्धतीने कॅन्डलस्टिक जरी बनलेले असेल तर क्लोजिंग आतमध्ये झाले असं आपण म्हटलं होतं, बरोबर की नाही? की क्लोजिंग बेसिस वरती याच्या आतमध्ये तर म्हणजे डाऊन साईडला जर का मूव्ह जात असेल तर आपलं एक्सपेक्टेशन काय होतं बघा, म्हणजे असं यन पॅटर्न जात असेल तर म्हणजे डाऊन साईडला आपण जायचं आहे. अदरवाईज आपण काय म्हटलं होतं की नाही नाही, एक वीकली बेसिसवरती मार्केट तर बिरिश बनवू शकतंय, परंतु ती कॅन्डलस्टिक वीकली बेसिस वरती कधी बनेल आपण म्हटलं होतं की ह्या ज्या काही वीकच्या कॅन्डल्स आहेत या थोड्याशा साईजनं कमी आहेत म्हटलं होतं, साईजनं कमी आहे आणि बिग एक रेड कॅन्डल बनण्याची प्रोबॅबिलिटी आहे आणि ती कधी मार्केटमध्ये फुलफिल होऊ शकते, या कॅन्डलस्टिक मध्ये फुलफिल होऊ शकते. म्हणजे कधी जर का याच्या कॅन्डलस्टिकची क्लोजिंग नॉर्मली खाली वगैरे झाली असती तर ती एक प्रोबॅबिलिटी मार्केटमध्ये बनण्याची होती. आज मार्केटनं काय केलं बघा, एकदम पूर्ण रिव्हर्स कॅन्डलस्टिक बनवली आणि हे जे काय संपूर्ण लेवल आहेत या लेवल्स पूर्ण म्हणजे एकदम काय एवढं जान नाही, या लेवल्स मध्ये काय एवढं पोटेन्शियल नाही मार्केटमध्ये, जे पण काय हे अपसाइडचे लेवल्स बनलेत. त्यामुळे मार्केटमध्ये जर का अपसाइडला जर का न्यूज आली तर आपण काय एक्सपेक्टेशन केलं की हा जो काही लो बनेल या 2-3 दिवसात किंवा अपकमिंग या वीक मध्ये एक प्रोग्राम जर बनत असेल तर मार्केटमध्ये फुल पोटेन्शियल मार्केट हा हाय सुद्धा काढू शकते, एक हाय सुद्धा ब्रेक करू शकते, एवढं एवढं पोटेन्शियल या लो मध्ये बनू शकते असं म्हणून आपण सांगितलं होतं. परंतु अजून प्रोगॅप जी काय बनल हे आपण एक्सपेक्टेशन करत होतो, ते एक्सपेक्टेशन फुलफिल मार्केटमध्ये झाली नाही, म्हणजे एकदम फ्लॅट ओपनिंग काइंड ऑफ ओपनिंग झाली आणि मार्केटमध्ये ठीक आहे बुलिश इंगल्फ बनवले. आता उद्यासाठी आपण ट्रेडिंग कशा पद्धतीने करू शकतोय किंवा आपण मी काय सांगितलं होतं बघा, जर का मार्केट 24,480च्या नियर जर का भेटलं, म्हणजे ही लेवल ड्रॉ करून दिली ना आपण, एक सेकंड आणि थर्ड, म्हणजे या लेवलच्या नियर जर का मार्केट आलं तर एक एक्सपेक्टेड फॉल आहे म्हणून आपण अँटिसिपेट केलं. अजून मी काय म्हटलं होतं बघा, जाता जाता म्हटलं होतं की नाही नाही, मार्केट खडक कुठं आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी मार्केट ओपन आहे, म्हणजे या ठिकाणी 24,350 आणि मार्केटमध्ये आपण एक्सपेक्टेड कुठं करतोय फॉल, म्हणजे एकदम 150 पॉइंट अप मार्केट यायची आपण वाट पाहतोय आणि तिथे एक फॉल आपण एक्सपेक्टेड करतोय. म्हणजे बघा, जर म्हणजे एक लेवल असते, एक लेवल पासून मार्केट थोडस बिरिश बनू शकतंय. म्हणजे बघा या ठिकाणी काय झालं की एक एक ट्रेंड लाईन पण तुम्हाला पोर्टलवरती मी ड्रॉ करून दिली, ही ट्रेंड लाईन, बरोबर की नाही? एक एक आपण काय केली, एक लॉंगर टाइम फ्रेमची ट्रेंड लाईन आपण प्लॉट केली, कोणती? 75 मिनिटला एक कॅन्डल स्टिकची ही एक ट्रेंड लाईन मार्केटमध्ये जाते आपण असं म्हटलं होतं आणि त्याच्या खाली मी जाता जाता काय सांगितलं होतं, ती एक ट्रेंड लाईन खूप वरती आहे म्हणून एक शॉर्टर टाइम फ्रेमची ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करून दिली, जी की ही आहे, ही ट्रेंड लाईन होती. फर्स्ट स्विंग, सेकंड स्विंग, थर्ड स्विंग आणि या मूवला तुम्ही इग्नोर करा म्हटलं होतं, बरोबर की नाही? या मूवला तुम्ही इग्नोर करा, म्हणजे हा एक्सपायरी डेचा मूव आहे तर याला इग्नोर करून चाला म्हटलं होतं. मग बघा त्या पॉइंटलाच ब्युटिफुली मार्केट, म्हणजे एक मल्टिपल कन्फर्मेशनचा ट्रेड कोणता होता तर 24,480 पाशी एक रेजिस्टन्स पण मार्केटला होता, एक राऊंड नंबरचा पण एक ऑलमोस्ट रेजिस्टन्स त्या नियरच आहे, म्हणजे 24,480 टू 500. ओके, आणि त्या नियरच ही एक एक काइंड ऑफ हा मूव तुम्हाला भेटला. हा मूव भेटला हा मूव तुम्हाला आता जरी छोटा वाटत असेल तर तुम्ही बाय प्रोफेशनली जर का तुम्ही हा मूव कॅप्चर करायचं म्हटलं तर खूप चांगला मूव आहे. म्हणजे बघा किती आहे, 24,475, म्हणजे ओनली 5 पॉइंट, म्हणजे त्याच्या रेजिस्टन्सच्या जवळून प्राइस रिजेक्शन होते आणि तुम्हाला म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने 400, म्हणजे बघा 70 पॉइंट किंवा 60 पॉइंट, ठीक आहे 75 पॉइंटचा हा एक फॉल आहे, परंतु 75 पॉइंट तुम्हाला नाही कॅप्चर करता आले, परंतु तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड 20 पॉइंटचा जर का तुमची रिस्क ठेवली तर तिथं 40 पॉइंट पर्यंत तुम्ही कॅप्चर करू शकता इंडेक्स मध्ये. ओके, तर या पद्धतीने तुम्ही हा एक मूव अँटिसिपेट करू शकत होता.
इन लाईव्ह मार्केट मध्ये काय झालंय बघा, एक 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 स्विंग मार्केटनं हा बनवला, प्राइस वरती गेली, पुन्हा प्राइस अपसाइडला गेली, म्हणजे हा हायएस्ट पॉइंट ब्रेक झाला आणि पुन्हा जर का हा थर्ड पॉइंट तुमच्या पोर्टलवरती तुरंत ही ट्रेंड लाईन ड्रॉ झाली पाहिजे, तिथं थर्ड पॉइंट मार्केटने मीटअप केला आणि एक बुलिश इंगल्फ पॅटर्न इथं बनवले आणि प्राइस अपसाइडला निघून गेले. ओके, हा मूव एकदम काय कॅप्चरेबल इथला वरचा वगैरे नव्हता, परंतु ठीक आहे, इथून एक एक स्कॅल्प तर तुम्ही काइंड ऑफ मारू शकताय किंवा इथे शॉर्टच्या पोझिशन बनवू शकताय. असं तर मार्केटमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड आहे बघा. कारण का, म्हणजे डॉट ज्या वेळेला ट्रेंड लाईनला रिजेक्शन येत असते त्या वेळेला एक 100 पॉइंटचा मूव मार्केटमध्ये येतोय. काय म्हटलं मी, डॉट जर ट्रेंड लाईन वरती एक एक सपोर्ट मी जे तुम्हाला शिकवलेत त्या म्हणजे हायर हाय पॉइंट क्रॉस होऊन जर का सपोर्ट होतोय, तर पॉइंट मध्ये 100 पॉइंट मार्केटमध्ये तुम्हाला देऊन जातात. म्हणजे निफ्टी तुम्हाला देते 100 पॉइंट. हे सेंटेन्स तुम्ही थोडस लक्षात ठेवत चला. म्हणजे बघा, म्हणजे 24,400 पासून ऑलमोस्ट 24,500 पॉइंट पर्यंत, म्हणजे एक 100 पॉइंटचा अप तुम्हाला बघा बाय प्रोफेशनल दिला की नाही. म्हणजे काही ना काहीतरी याच्यातले पॉइंट घेत चला, मला हे म्हणायचं आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स इथं पण रेजिस्टन्स होते, रेजिस्टन्स ट्रेंडलाईनला ज्यांनी घेतला नाही मूव, म्हणजे सर रेजिस्टन्स ट्रेंडलाईन होती तर आम्ही कसं काय मूव घेऊ शकतोय, कारण इंट्राडेची प्राइस ऍक्शन मार्केटमध्ये हवी झाली ना. म्हणून म्हणतोय मी तुम्हाला, हे हे जे पॉइंट आहेत हे थोडस ऍडव्हान्स लेवलला जर का डे बाय डे तुम्ही माझे जे काय सायकोलॉजी पॉइंट आहेत ते सायकोलॉजी पॉइंट तुम्ही थॉट प्रोसेस जर त्या पद्धतीनं करत राहिला तर हे तुम्हाला समजेल की नाही हा मूव कॅप्चर करायचा होता, की हा मूव कॅप्चर करायचा आहे, की पुन्हा इथं रेजिस्टन्स शोधायचा आहे, म्हणजे इथं पुन्हा पोझिशन आपण घेतोय का. तर हे खूप बारकावे असतात मार्केटमध्ये, ते डे बाय डे तुम्हाला समजेल की नाही बाबा, इंट्राडे मध्ये प्राइस कंटिन्युअसली अपसाइडला चालली तर मी रेजिस्टन्स बघायचा का. बरं बघितला तर इथं फर्स्ट ऑफ ऑल मी रेजिस्टन्स पाहतोय का, म्हणजे इंट्राडे मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आले प्राइस, तर इथं हा मूव कॅप्चरेबल असतोय. सेकंड टाइम जर आले तर मग थोडस इथं छोट्या क्वांटिटीने ट्रेड करायचा प्रयत्न करायचा. आणि ज्या वेळेला हा मूव आला, इथं रिजेक्शन आला, तर मग प्राइसने रिजेक्शन घेऊन जायला पाहिजे होतं ना, परंतु प्राइस रिजेक्शन घेऊन जात नाही, याचा अर्थ म्हणजे प्राइस मध्ये थोडस पोटेन्शियल आहे. हा पॉइंट आपण नाकारता येत नाही. ओके, वन ऑफ द, म्हणजे बऱ्याच स्टुडंटनी मला मेसेज केला की काही स्टुडंट हा मूव कॅप्चर केला, काही स्टुडंटना हा मूव कॅप्चर केला, तर बेस्ट आहे. काही काही जणांनी रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर हा मूव कॅप्चर करायचा प्रयत्न केला, तर ठीक आहे. म्हणजे उद्यासाठी मार्केटमध्ये बघूया आपण कशा पद्धतीनं अनालिसिस करू शकतोय. एक 75 मिनिटची ही जी काय ट्रेंड लाईन जाते पोर्टलवरती तुमच्या, बरोबर आहे, 75 मिनिटची ही जी काय ट्रेंड लाईन आहे, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट कधी होईल बघा. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड, म्हणजे ट्रेंड लाईनचं काम केलंय, म्हणजे फर्स्ट रिजेक्शन, म्हणजे फर्स्ट इथं, सेकंड आणि थर्ड टाइमला इथं प्रॉपरली रिजेक्शन घेऊन ट्रेंड लाईनचं काम केलंय. परंतु ट्रेंड लाईनचं काम करत असताना बघा, हा लो ब्रेक करून मार्केट खूप काय खाली गेलं नाही. आणि जर का सपोज दॅट उद्या मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली किंवा गॅप अप ओपन झालं आणि हा जर का पॉइंट ब्रेक होत असेल, तर फर्दर अपसाइडला मूव आपण हा फर्स्ट टार्गेट इथं, आणि सेकंड टार्गेट हा जो काय 15 मिनिटचा एक स्ट्रॉंग झोन आहे मार्केटमध्ये. ओके, हा एवढं लांबचं सर बघायचा का, तर याचं थोडस आता महत्व कमी होऊन गेलंय. तर हा पॉइंट सेकंड जो टार्गेट पॉइंट निघून येतोय तो अपकमिंग डेज मध्ये आता 560 ला पॉइंट आहे आणि लगेच उद्या 960 पर्यंत जाऊ शकते का, तर नाही. परंतु मार्केट अप्रोच करू शकते, या टार्गेट कडे मार्केट अप्रोच करू शकते. या थॉट प्रोसेसनं आपण बघूया मार्केटकडं. जोपर्यंत उद्या मार्केटमध्ये ही जी काय बाईंग झाली सेकंड हाफ मध्ये, त्या बाईंगला आपल्याला नाकारता येणार नाही. जोपर्यंत बघा हा जो काही पॉइंट आहे, हा पॉइंट म्हणजे यस, हा पॉइंट ऍटलिस्ट ब्रेक होत नाही मार्केटमध्ये, तोपर्यंत डाऊनसाइडचा थोडस आपण इन्क्लाइन्ड व्हायचं नाही. म्हणजे बघा, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी पण आहे. सेन्सेक्सच्या एक्सपायरीला जर का सपोज हा डाऊनसाइडचा लेवल ब्रेक झाली, तर एक छोट्या क्वांटिटीवर आपण फर्स्ट ऑफ ऑल या टार्गेट पर्यंत 24,400 पर्यंत बघू शकतोय. नेक्स्ट टार्गेट हे मार्केटला हे डोअर ओपन होऊ शकतोय. परंतु जोपर्यंत हा, आणि त्यावेळेला प्रोबॅबिलिटी काय आहे की मार्केटनं फ्लॅट ओपनिंग झाली पाहिजे आणि मग हा पॉइंट ब्रेक झाला पाहिजे.
तर मग आपण शॉर्ट साठी एक थोडस विचार करू शकतो. नाही नाही, थोडं मार्केट बेरिश बनू शकते, म्हणून ती पण छोट्या क्वांटिटीने जा. ओके, म्हणजे मार्केटमध्ये का मी छोट्या क्वांटिटीने डाऊन साईडला जायला सांगतोय, कारण बघा डेली बेसिस वरती कॅन्डलस्टिकची जी काय ज्या पद्धतीने कॅन्डलस्टिक बनले, म्हणजे बुलिश इंगल्फ बनले, या बुलिश इंगल्फ मध्ये लगेचच पुन्हा हा शार्प फॉल असं व्हायला होण्याची प्रोबॅबिलिटी हाय आहे. परंतु म्हणजे प्रोबॅबिलिटी बनू शकते, परंतु हे रेअर प्रमाण आहे. म्हणजे कधी मार्केट एकदम फॉल होईल, कधी अप साईडला जाईल, कधी पुन्हा अजून फॉल होईल. या कॅन्डलस्टिक साठी आपण ट्रेड करायचं नाही. आपण काय कॅन्डलस्टिक साठी ट्रेड करूया की नाही, या कॅन्डलस्टिकला जर फॉलो थ्रू भेटला तर एक अपकमिंग डेज मध्ये मार्केट काइंड ऑफ बुलिश बनू शकते. या पद्धतीनं आपण ट्रेडिंग करूया. ओके, म्हणजे बघा मी तुम्हाला इन अ शॉर्ट मार्केटमध्ये अनालिसिस सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झाली आणि त्याच्या खाली जर या पॉइंटच्या जर का खाली मार्केट ड्रॅग होत असेल, तर म्हणजे या 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 इकडं इकडं म्हणजे 24,400 पर्यंत वगैरे मार्केट ड्रॅग होऊ शकते. फर्स्ट टार्गेट इथलं आणि सेकंड टार्गेट हे पण मार्केटमध्ये अचीव होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ओके, परंतु याची मला म्हणजे पॉसिबिलिटी कमी वाटते. पॉसिबिलिटी ही जास्त आहे की मार्केटमध्ये जर का सपोज दॅट म्हटलं मी, जर का हा पॉइंट जर का मार्केटमध्ये म्हणजे गॅपअप होऊन जर का ट्रिगर होत असेल, अपसाईडला ब्रेक होत असेल, तर मात्र मग मार्केटमध्ये अच्छे कसे बाईंग मार्केटमध्ये आपण एक्सपेक्टेड करू शकतोय. कारण काय, याला लॉजिक हे आहे की 75 मिनिटची जे काही स्विंग होता, प्रिव्हियस स्विंग, तो प्रिव्हियस स्विंग सुद्धा ऍज अ ट्रेंड लाईन ब्रेकआउटच्या म्हणजे ट्रेंड लाईनचं तर ब्रेकआउट आहे, पण ऍज सुन ऍज हा प्रिव्हियस स्विंगचा पण ब्रेकआउट आहे. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल या टार्गेट पर्यंत जा. सेकंड टार्गेट तुमचं 24, म्हणजे फर्स्ट टार्गेट 24,732 आणि सेकंड टार्गेट या म्हणजे 24,850 पर्यंत सेकंड टार्गेट तुम्ही ठेवू शकता. इथे एक वेळ छोटासा प्रॉफिट बुकिंग होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. का प्रोबॅबिलिटी आहे, कारण इथे 75 मिनिटचा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन पण आहे इथं, आणि इथं एक मार्केटला हर्डल आहे. तर इथं एक म्हणजे इथं प्रॉफिट बुकिंग करायचा फर्स्ट ऑफ ऑल प्रयत्न करा, कारण त्यावेळेला एक्सटेंडेड मूव्ह पण होईल. म्हणजे इंट्राडे पर्स्पेक्टिव्हने एक्सटेंडेड मूव्ह होईल. काय एक्सटेंडेड मूव्ह होईल, कारण जी पण काही इम्पल्स बनते, हे इम्पल्सचं करेक्शन तर पाहिजे, बरोबर की नाही. ही जी काही इम्पल्स आता मार्केटमध्ये बनायला लागले, त्या इम्पल्सचं करेक्शन तर पाहिजे ना. फर्दर अपसाइड असं जाण्या म्हणजे आपण या रिअलिस्टिक वरती जाणार नाही. इथं आपण फर्स्ट ऑफ ऑल प्रॉफिट बुकिंग करूया. इथं तर फर्स्ट म्हणजे हे टार्गेट तर मार्केटला इझिली कॅप्चरेबल आहे. म्हणजे जर का हा स्विंग ब्रेकआउट होत असेल तर इन फर्स्ट हाफ मध्ये जर हा स्विंग ब्रेक झाला, तर मग मार्केट या या इथपर्यंत येईल आणि इथं एक कॅन्डलस्टिकची क्लोजिंग आपण एक्सपेक्टेड करू शकतोय. ओके, तर ठीक आहे, बघूया. मार्केट जर का गॅपअप झालं तर मग थोडस म्हणजे काय होईल की प्राइस गॅपअप झाल्यामुळेच आपला अच्छा कसा मूव जो काही आपण कॅप्चर करणार होतो, तोच आपण इथं नल्लिफाईड होईल. त्यामुळं गॅपअप नाही व्हायला पाहिजे. दुवा करूया की आपण फ्लॅट ओपनिंग होऊ दे, आणि फ्लॅट ओपनिंग होऊन जर का या या पॉइंटला जर का ट्रेंड लाईनला कुठं पॉइंटला भेटत असेल, या पॉइंटला ट्रेंड लाईन पाशी जर का भेटत असेल, तर अजून चांगली अपॉर्च्युनिटी आहे बघा. म्हणजे ही पण ट्रेंड लाईन आहे आणि ही एक रेजिस्टन्स ट्रेंड लाईन होती. या मिडलला कुठंतरी म्हणजे हा 12च्या नियर हा पॉइंट येऊ शकतोय ना, 12 वाजताच्या नियर. म्हणजे इथं मार्केट काइंड ऑफ इथं असं स्ट्रगल करते मार्केट. ओके, मार्केटमध्ये ही स्ट्रगलिंग चालू आहे. अपसाईडला पण ब्रेक झालं नाही पाहिजे. म्हणजे ही स्ट्रगलिंग चालू आहे काइंड ऑफ. आणि पुन्हा जर का मार्केट इथं असं आलं, तर मग हा एक पॉइंट आपल्याला गोल्डन झोन आपण मानला जाईल. कारण ही रेजिस्टन्स ट्रेंड लाईन आहे ना, ही रेजिस्टन्स ट्रेंड लाईनचा पण इथं सपोर्ट घेईल. आणि ही जी काही सपोर्ट ट्रेंड लाईन आहे तिचा तर ऑलमोस्ट सपोर्ट हा पॉइंट आहेच. मग इथून प्राइस बुस्ट व्हायला पाहिजे. आणि जर का याच्या खाली थोडस गेलं, तर फर्स्ट ऑफ ऑल छोट्या क्वांटिटीनंच ही ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन वगैरे झाली तर घ्या. आणि फर्दर मग याच्या खाली एन पॅटर्न वगैरे बनत असेल, तर मग आपण थोडं अप्रोच इन्क्लाइन्ड इन डाऊन साईडला होऊ शकतोय. परंतु फर्स्ट ऑफ ऑल जर का ट्रेंड लाईन इथं ब्रेकडाऊन होत असेल, तर ते ट्रॅपिंग आहे आपण म्हणायचं. तिथं आपण म्हणजे ब्रेकडाऊन साठी ट्रेड घेऊ नका. ओके, ठीक आहे, थँक्यू. बाकी कुणाला काही शंका निफ्टीच्या अनालिसिस मध्ये? ठीक आहे, गुड नाईट ऑल ऑफ यू.